नमस्कार. या ठिकाणी आपल्याकडे काही दादा आहेत, ते जॉबमध्ये आहेत, मुंबईहून आलेले आहेत आणि महादेवाच्या दर्शनासाठी आले आहेत. खूप चांगलं वातावरण आहे. महादेव देवाती देव आहेत. श्रावण महिना आहे आणि या ठिकाणी यायची संधी भेटणं म्हणजे खरोखरच काहीतरी आपलं भाग्य आहे, सुदैव आहे. आणि या चांगल्या परिसरामध्ये देवातीदेव महादेवाचं अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर आपण या ठिकाणी बघत आहोत. या मंदिराचं काही विशेष वैशिष्ट्य सुद्धा आहे, ते आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू. काय त्यांच्या भावना आहेत, काय त्यांच्या ऊर्जा आहे, काय त्यांचा आनंद आहे. लेट अस नो फ्रॉम देम व्हॉट इज देअर ओपिनियन, व्हॉट इज देअर फिलिंग अँड हाऊ दे क्लॉक दिस. लेट अस फाइंड द थिंग्स. हॅलो फ्रेंड्स, टेल अस समथिंग अबाउट दिस. बोला. काय बोला. नमस्कार मंडळी. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही मुंबईवरून आलो. आम्ही असं मित्रांचं एक ग्रुपने आम्ही प्लॅन करायचं होतं. आम्हाला बरेच दिवसापासून या नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यातल्या एक गोंडेश्वर मंदिरात यायचं होतं. इथे तुम्ही नक्की या. इथलं जे कलाकृती आहे, जे दगडाचं जुनं मंदिर आहे, ते अतिशय बघण्यासारखं आहे. तर इथे तुम्ही आलात, तुम्हाला आल्यानंतरच इकडची जे जुने बांधकाम ज्यांनी केलेलं आहे, कशा कलाकृती केलेल्या आहेत, तुम्ही या व्हिडिओमध्ये नंतर बघणारच आहात. तर बाकी काय नाही, फक्त तुम्ही अवश्य इकडे भेट वगैरे द्या बस. विशेष करून दादाने या ठिकाणी, भैयाने या ठिकाणी आर्किटेक्चरवर भर दिली आहे की किती छान पद्धतीने आर्किटेक्चर केलं आहे. सोपं नाही आहे. जुन्या काळी कुठलीही टेक्नॉलॉजी नव्हती, कुठल्याही प्रकारचे टूल्स नव्हते, तरी सुद्धा इतकं छान मंदिर बांधलंय आणि त्याची मजबूती आणि आकर्षकपणा खूपच सुंदर आणि आकर्षक आहे. मनाला मोहित करेल, आकर्षक करेल असं सुंदर मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे, सिन्नरमध्ये आहे. तुम्ही अवश्य या, एकदा भेट द्या. श्रावण महिन्यात आले तर खूपच छान. धन्यवाद. पार्वतीपते हर हर महादेव. हर हर महादेव.